नर्मदा नदीच्या काठावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं ओम आकाराचं एक अद्भुत बेट. याच ठिकाणी विराजमान आहे मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. खरं तर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर आज व्हिडिओ अपलोड केलाय, त्याबद्दल क्षमस्व. परंतु यापुढे पुन्हा रेग्युलर ट्रॅव्हल व्लॉग्स मी अपलोड करत जाईल. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यासाठी अगदी मनापासून आभार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे संपूर्ण दर्शन, माहिती तसेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाजवळील भक्तनिवास इत्यादी सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यापूर्वी ममलेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. ममलेश्वर मंदिरातील शिवलिंगाला देखील ज्योतिर्लिंगाचा मान प्राप्त आहे. त्यामुळे ममलेश्वर व ओंकारेश्वर ही दोन्ही ज्योतिर्लिंगे मिळून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन परिपूर्ण मानले जाते. आता आपण ममलेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहोत. नागरी वास्तुशैलीचे काळ्या पाषाणातून बांधलेले रेखीव नक्षीकाम असलेले हे प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे. गाभाऱ्यात मधोमध ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते. दर्शन घेऊन बाहेर येताच उजव्या बाजूला काळ्या पाषाणातील शिवलिंगाचे दर्शन घडते. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यापूर्वी ममलेश्वर मंदिराचे दर्शन घेतले नाही तर दर्शन अपूर्ण मानले जाते. त्यामुळे तुम्ही देखील जेव्हा ओंकारेश्वरला याल तेव्हा जरूर सर्वप्रथम या ममलेश्वर मंदिराचे दर्शन घ्या. ममलेश्वर मंदिराच्या आवारात देखील महादेवाला समर्पित अनेक लहान लहान मंदिरे आहेत. आता आपण जाऊयात ओंकारेश्वराच्या दर्शनाला. ओंकारेश्वर देवस्थान हे नर्मदा नदीच्या काठी वसले. नर्मदा नदीमध्ये शिवलिंगाच्या आकाराची असंख्य लहान मोठी दगडे आहेत. त्यांना फिनिशिंग टच देऊन ही शिवलिंगे इथल्या दुकानांमध्ये विकण्यास ठेवली आहेत. पवित्र नर्मदा नदीमधील ही शिवलिंगे असल्यामुळे त्यांना खूपच महात्म्य प्राप्त झालंय. ममलेश्वर व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामधील मार्गातून नर्मदा नदी वाहते. या दोन्ही मंदिरांना जोडण्यासाठी नर्मदा नदीवर एक झुलता पूल बांधण्यात आला आहे. ओंकारेश्वर झुला पूल, ममलेश्वर सेतू या नावांनी हा झुलता पूल ओळखला जातो. पहाटे सूर्योदय किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला या पुलावरून नर्मदा नदी व ओंकारेश्वर मंदिराचे दृश्य अतिशय सुंदर दिसते. 3-4 मिनिटे या पुलावरून चालल्यावर आपण पोहोचतो ओंकारेश्वर देवस्थानाजवळ. 8च्या सुमारास ओंकारेश्वर दर्शनासाठी आम्ही रांगेमध्ये थांबलो होतो. रात्रीच्या काळोखात संथपणे चमकणारे नर्मदेचे पाणी बघत रांगेमध्ये वेळ कसा निघून जात होता हे समजले देखील नाही. आपण पाहू शकता मंदिराचा कळस आता दिसू लागलाय. हळूहळू रांग पुढे जात जात 1 तासामध्ये फायनली गाभाऱ्याजवळ आम्ही पोहोचलो. आपण पाहू शकता रात्रीचे 9 वाजले होते, तरी देखील भक्तांची खूपच गर्दी मंदिरात होती. गाभाऱ्यात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूपात शिव व त्यामागे शक्तीचे देखील दर्शन घडते. मंदिराच्या सभामंडपातील भिंतींवर देखील रेखीव नक्षीकाम दिसून येते. ओंकारेश्वर मंदिराच्या आवारात अनेक लहान लहान मंदिरे आहेत. दर्शन घेऊन झाल्यावर झुला पुलावरून भक्तनिवासाच्या दिशेने आम्ही निघालो. ओंकारेश्वर मंदिर परिसरात अनेक हॉटेल्स, भोजनालये आहेत. ओंकारेश्वर देवस्थानाजवळ श्री गजानन महाराज संस्थानाचे भले मोठे भक्तनिवास आहे. तिकडेच आम्ही राहिलो होतो. येथील गजानन महाराज भक्तनिवासाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. श्री गजानन महाराज भक्तनिवासात फक्त 60 रुपयांमध्ये ही अनलिमिटेड सात्विक व्हेज थाळी मिळते. दुसरा दिवस उजाडला.
आता मी तुम्हाला नर्मदा नदीतून ओंकारेश्वर परिसराचे दर्शन घडवून आणते। ममलेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच ब्रह्मपुरी घाट आहे। तिकडून ओंकारेश्वर परिक्रमा करण्याचा मार्ग आहे। खरं तर आम्हाला चालतच ओंकारेश्वर परिक्रमा करायची होती, पण मुंबईला रिटर्न जायची ट्रेन दुपारी होती, त्यामुळे वेळ कमी होता, म्हणून होडीमधून परिक्रमा करण्याचे आम्ही ठरवले। 4-5 लोकांची फॅमिली असेल तर 500 रुपयांमध्ये हे होडीवाले परिक्रमा करून आणतात। तुमच्याकडे भरपूर वेळ असल्यास शक्यतो चालत ही ओंकारेश्वर नर्मदा परिक्रमा तुम्ही करू शकता। हा परिक्रमा मार्ग जवळपास 7 किलोमीटरचा आहे। वाटेमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत। ही सर्व मंदिरे बघत चालत जवळपास 3 तासांमध्ये ही परिक्रमा पूर्ण होते। ओंकारेश्वर नर्मदा परिक्रमा ही संपूर्ण नर्मदा परिक्रमेचा एक भाग आहे। संपूर्ण नर्मदा परिक्रमेसाठी 6-7 महिन्यांचा कालावधी लागतो। एवढा वेळ खूपच कमी लोकांकडे असेल, त्यामुळे ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणे शक्य नाही ते ओंकारेश्वर नर्मदा परिक्रमा करू शकतात। आपण पाहू शकता नर्मदेचं पाणी खूपच स्वच्छ दिसत आहे। बोटीमधून परिक्रमा करताना देखील नदीकाठाजवळची अनेक मंदिरे दिसत आहेत। या ठिकाणी नर्मदा व कावेरी नदीचा संगम होतो, त्यामुळे हे संगम खूपच पवित्र मानले जाते। आपण पाहू शकता ओंकारेश्वर मंदिराचे सुंदर दृश्य आता दिसू लागले आहे। ओंकारेश्वर परिक्रमा म्हणजे थोडक्यात ओंकारेश्वर मंदिराच्या आसपासची नर्मदा नदीच्या काठाने केलेली फेरी। ओंकारेश्वर हे एक बेट असून इथे ओम आकाराचे डोंगर आहे। ड्रोन शॉट्समधून किंवा हवाई मार्गाने बघितल्यावर या संपूर्ण परिसराचा ओम आकार दिसून येतो, त्यामुळेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने हे देवस्थान ओळखले जाते। या ठिकाणी हा जो मोठा पुतळा दिसत आहे तो जगद्गुरू आदि शंकराचार्य यांचा आहे। हा पुतळा 108 फूट उंच आहे। ओंकारेश्वर येथे शंकराचार्य यांनी 4 वर्षे वास्तव्य केले होते। ओंकारेश्वर मधील नर्मदा नदीकाठी हा जो डोंगराळ परिसर दिसून येतो तो मंधाता पर्वत या नावाने ओळखला जातो। याच परिसरात शंकराचार्यांनी सनातन वैदिक संस्कृतीचे लोकव्यापीकरणाचे कार्य केले होते। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुतळा इथे स्थापन करण्यात आलाय। बोटीने फेरी मारून झाल्यावर नर्मदा नदीमध्ये आम्ही डुबकी मारली। हे पाणी खूपच स्वच्छ आहे। आपण पाहू शकता अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या नर्मदेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करत आहेत। ओंकारेश्वरमधील श्री गजानन महाराज संस्थान भक्तनिवासात आम्ही राहिलो होतो। हे भक्तनिवास खूपच स्वच्छ व सुंदर आहे व AC, नॉन AC रूम्स तसेच कॉमन हॉल अशा सर्व सोयी अत्यंत अल्प दरात या भक्तनिवासात आहेत। या भक्तनिवासाच्या संपूर्ण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जरूर तो व्हिडिओ देखील बघा। पुढील काही व्लॉग्समध्ये मी तुम्हाला महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन तसेच महाकाल ऑनलाईन भस्म आरती बुकिंग कशी करायची ही सर्व माहिती देणार आहे। त्यामुळे जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। ओंकारेश्वरला येण्यासाठी तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथून खांडवा स्टेशनला थांबणारी ट्रेन पकडून तुम्ही येऊ शकता, किंवा आधी उज्जैन स्टेशनला उतरून महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन करून तुम्ही ओंकारेश्वरला येऊ शकता। आम्ही देखील आधी महाकाल दर्शन करून मग ओंकारेश्वरला आलो होतो। तसेच विमानाने महाकाल ओंकारेश्वर दर्शनाला यायचे असल्यास देवी अहिल्याबाई होळकर एअरपोर्ट इंदोरला जाणारी फ्लाईट बुक करून तुम्ही येऊ शकता। महाकाल व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थानांमध्ये
वन वे सुमारे 140 किलोमीटरचे अंतर आहे. ते पार करण्यासाठी बस किंवा खाजगी वाहनाने जवळपास 3 ते 3.5 तास लागतात. पण मध्य प्रदेशात एकाच राज्यात ही 2 ज्योतिर्लिंगे असल्यामुळे जवळपास सर्वच भाविक या दोन्ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ट्रिपमध्ये आवर्जून घेतात. व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.